गौतमी पाटील हिच्या विरोधात पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। अपर्णा, तू इथं आंदोलनाला आली, नेमकी काय तुझी मागणी आहे? आता यांनी तिच्या विरोधात आंदोलन केले। सरकारने जो त्यांना क्लीन चिट दिलाय, पोलीस प्रशासनाने जो त्यांना क्लीन चिट दिलेला आहे, त्यासाठी मी जेव्हा पोलीस प्रशासनाला विचारलं, त्यामध्ये कायद्यामध्ये असं कुठेही बसत नव्हतं असं पोलिसांचं मला म्हणणं आलं की त्या कायदेशीररित्या आम्ही त्यांच्यावर कारवाई आत्ता करू शकत नाहीये, पण तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही वकिलांनुसार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता। तर आज सामान्य जनता म्हणून माझ्यासोबत मी जी गोष्ट आज फेस करत आहे, सामान्य जनतेला माझ्याबद्दल दिलासा वाटला, त्यामुळे ते आज माझ्यासोबत आलेले आहेत। आणि आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत त्या येत नाही समोर, जोपर्यंत सहानुभूती देत नाही किंवा त्या स्पष्ट करत नाही त्यांच्या तोंडाने की मी तिथे होते नव्हते, या सगळ्या संदर्भात देत नाहीत, तोपर्यंत त्यांचा शो महाराष्ट्रात केला जाऊ नये। आणि जर करणार असेल तर तो बंद पाडण्याची ताकद आज आमच्या लोकांमध्ये आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दुसरीकडे असं की पोलीस प्रशासनाशी तू वेळोवेळी बोलत होती, त्यांनी जी उत्तरं दिली ती तुला मान्य नाही? पोलीस प्रशासनाने जे पहिले 2 दिवस आमच्या सगळ्यांना टोलवाटोलवीची जी उत्तरं दिली ती मला बिलकुलही मान्य नव्हती। त्यानंतर आम्ही सनसिटी पोलीस चौकी इथे जो जमाव केला, त्या जमावानंतर जरा त्या सगळ्या तपासाला गती आली। मग आता त्यानंतर डे बाय डे त्यांची प्रोग्रेसिव्हली रिपोर्ट ते तयार करतायत आणि आम्ही पण जाऊन त्याचा फॉलोअप घेत आहोत। वडिलांची तब्येत कशी आहे तुझ्या आता? आणि त्यासाठी खरं तर गौतमी पाटीलने काय तुझ्याशी यावेळेस संपर्क साधलाय का? वडिलांचे देवाच्या कृपेने वडिलांची प्रोग्रेस खूप फास्ट होतीये, मेडिकेशनला त्यांची बॉडी सपोर्ट पण करतेय। आता त्यांची तब्येत, जो त्यांच्या जीवावर धोका होता तो तरी आता टळलेला आहे। खरं तर तू मंत्री चंद्रकांत पाटील यांना जाऊन भेटली होती, त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं की तिच्यावर कारवाई करा किंवा तिला चौकशीसाठी बोलवा, तरीही बोलवलेलं नाहीये। तेच तर माझं म्हणणं आहे, पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की कायदेशीररित्या त्यांच्यावर पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, कारण तो जो ड्रायव्हर होता तो 18 वर्ष पूर्ण झालेला ड्रायव्हर होता आणि कायद्यानुसार तो मॅडम गाडीत नसल्यामुळे आता त्यांना कोणत्याही प्रकारची आता तपासणी किंवा कायदेशीररित्या त्यांना अटक वगैरे करता येणार नाहीये। पण ठीक आहे, आम्ही त्यासाठी न्यायालयापर्यंत, हायकोर्टपर्यंत जाण्याची ताकद आमच्यात आहे। त्यासाठी आम्ही व्यवस्थित एक वकील लावून आम्ही केस लढणार आहोत। अपघातावेळी त्या ठिकाणी कोणतर दुसरं होतं असं तू म्हणत होती, तर अजूनही तू त्यावर ठाम आहे? आतापर्यंत ज्या 100 सीसीटीव्ही फुटेजेस जे आपण म्हणतोय प्रशासनाने पाहिलेले आहेत, पोलीस प्रशासनाने, त्यात कोणत्याही फुटेजमध्ये जो ड्रायव्हर आहे त्याचा फ्रंट फेस अँगल दिसलेला नाहीये क्लिअर, त्यात साईड फेस अँगलच आहे। त्यानुसार जो आरोपी त्यांनी दाखवलेला आहे तो साईड फेस अँगल त्याचा मॅच होतोय, पण त्याचा क्लिअर फुटेज अजून कोणत्याही प्रकारे समोर आलेला नाहीये। आता अपघात झाल्यानंतरचे सगळे इन्व्हेस्टिगेशन अजून पोलीस प्रशासन करतंय, त्या इन्व्हेस्टिगेशन मधून काय रिपोर्ट्स येत आहे, नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे काय रिपोर्ट्स येत आहेत, त्याच्यावर पुढे बघूयात। आता पोलिसांच्या कारवाईवर तू समाधानी नाहीये? कारण सर तपास अजून एंड झाला नाहीये, अजून प्रोसेस चालू आहे। जेव्हा प्रोसेस पूर्ण संपेल तेव्हा माझे सगळे संशय असतील ते मिटतील आणि त्यानंतर एखाद्या स्पेसिफिक डिसिजनवर आपण पोहोचू शकतो। आता तुझी काय मागणी आहे, काय केलं पाहिजे? 5 ते 3 गाडी पुढे गेली तिथे आपल्याला रिपोर्ट मिळाला ते काय मागणी आहे तुझी? आता माझी मागणी ही आहे, मॅडमनी समोर येऊन सहानुभूती तरी दाखवायला हवी होती। आज त्या पब्लिक फिगर आहे, त्या पॉझिटिव्ह अटेन्शन सीकर आहेत महाराष्ट्राच्या, त्या त्यांचा चांगुलपणा इतर ठिकाणी पण दाखवत आहेत। तर त्यांनी आज जर त्यांच्यामुळे जर एखादी फॅमिली एवढा दुःखाचा डोंगर कोसळत असेल तर त्यांचं एक समाजात त्यांना पाहून इन्स्पायर होणारे पण लोक आहेत, त्यांनी हे असं इन्स्पिरेशन लोकांना देऊ नये ना। त्यांचं काम होतं आज आम्हाला समोर येऊन विचारणं की तुमच्या पेशंटला काय झालंय, किती लागलंय, या कोणत्याही प्रकारचा आढावा त्यांनी आजपर्यंत घेतला नाही। आज आठवडा होतोय त्या गोष्टीला बरोबर, पण मग त्यांची जर चूक नव्हती तर त्या लपल्यात का आतापर्यंत, त्या समोर का नाही आल्या? चूक नव्हती लपलाय, तुम्ही तिच्या विरोधात आंदोलन करताय, काय तुमची मागणी? आम्ही जोपर्यंत या कुटुंबियाला मदत मिळत नाही, महाराष्ट्रात गनिमी कावा संघटना गौतमी पाटील यांचा एकही शो होऊ देणार नाही। आत्ताच आम्हाला कळालं इंदापूरला त्यांचा शो आहे, आम्ही आता इथलं संपूर्ण डायरेक्ट इंदापूर पोलीस स्टेशन गाठणार आहे आणि इंदापूरला त्यांचा शो बंद पाडणार। एक गरीब कुटुंबाची अवस्था काय आहे हे गौतमी पाटीलनी येऊन बघायचं होतं। दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय की गौतमी पाटील ही आरोपी होऊ शकत नाही, चला मी तुमच्या मताशी सहमत सुद्धा आहे, पण पोलिसाच्या आपण मताला सहमत आहे। पण जर तुम्ही खरा ड्रायव्हर हजर केला असेल, तर जर तुम्ही ड्रायव्हर चेंज केला असेल तर ह्या गुन्ह्यामध्ये मदत कुणी केली? गौतमी पाटीलनी केली। जो मदत करणारा आहे तो सह आरोपी होतो। पहिलं पोलिसांनी ही पूर्णपणे आम्हाला ठामपणे तिथं हे करून द्यावं की जो आरोपी हजर केलाय तोच गाडी चालवत होता। आणि
गाडी जो चालवणारा होता तो 100% ड्रिंक केलेला होता. तो ड्रिंक केलेला असल्यामुळे तो ड्रायव्हर चेंज केला, त्याच्या जागी दुसरा ड्रायव्हर बसवला. आणि जर हे झालं असेल तर ह्यात गौतमी पाटील ही आरोपी आहे. पुण्यामध्ये मदत केली याचा अर्थ गुन्ह्याला जे मदत करणारे आहेत तेच आरोपी होतातच. कारवाई झालीच पाहिजे. आणि हा चालता फिरता डान्स बार हा बंद झाला पाहिजे, कारण ह्याच्यामुळे चांगल्या कलाकारांना वाव मिळत नाहीये. ही शोकांतिका आहे महाराष्ट्र हे कला सांस्कृतिकसाठी ओळखणारा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र ही लावणीसाठी ओळखणार आहे. परंतु गौतमी पाटीलचा कुठलाही शो बघा, त्यात मला तुम्ही फक्त लावणी दाखवा. आज या आमच्या खऱ्या लावणी सम्राज्ञी इथं आहेत. लावणी कशाला म्हणतात? सुरेखाताई पुणेकर, मंगलाताई बनसोडे ह्या लावणी करत होत्या. ह्या महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी आहेत. पण हा चालता फिरता डान्स बार आहे, हा डान्स बार बंद झाला पाहिजे. हा निवळ फक्त राजकीय स्टेजला वापरला जातो. आपण पाहतोय की गौतमीवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती आंदोलक करतायत, तर दुसरीकडे गौतमीने आमच्याशी संपर्क तरी साधावा अशी मागणी कुटुंबियांनी केली. त्यामुळं आता यावर पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.